देशी तरी पाही पांडुरंगा या संतांसी निरवी हेची मजली आम्ही तुझे काही न मागू तुझ तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी काही संतांची या संतांसी निरवी हेची मजली अनेक तुझे काही न मागू तुझ पांडुरंगा करू दयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारू द्याता काय माझी वाणी मानेर संतांसे रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम कानी कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा अपुरित बलधाम महेम शैलाद देहम धनुजवन प्रशानं ज्ञानामर्गण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत समचरण सरोजं सांगणी लांबुधागं जगननिहित पाणी मंडणं मंडणानां तरुण तुलसी माला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल तुझे आहे देशी तरी पाही पांडुरंगा या संतासी निरवी हेची मजली आणि तुझे काही न मागू तुझ अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदूत धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय प्राणभक्त हनुमानजींच्या आणि संतश्रेष्ठ नारायण बाबा महाराज यांच्या 69व्या पुण्यतिथी निमित्त असं याच्यात लिखाण श्री क्षेत्र वांगी या ठिकाणी हा जो उत्सव आहे या उत्सवाचा आजचं चिंतन एकांत कीर्तन सेवा म्हणजे जागराची सेवा आहे आणि इथं आता असं समजलं की कीर्तन संपल्यानंतर गुरुजींचं भजन नंतर रात्रभर दिंडी मिळवणं सकाळी दिंडीचा आरती इतकी खडतर साधना आपण भाविक मंडळी करत आहात भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी विठ्ठल पत्रिका हातात आल्यानंतर कळालं की मागणीचा दिवस आहे नंतर बरेवी ही वेळ सापडली संधी दुसरे एक आपण होता चिंतने से तो धन्य धन्य का म्हटलं आपल्याला जबाबदारी से मागणीची आहे आणि मग असा अभंग घ्यायचा की कोणाला पाठ नसावा
मला वाटतं अभंग पाठ करण्याकरता कोणीच गाता किंवा मालिका हातात घेतलेली नाही. असा अति प्रचलित अशा प्रकारचा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भजन झालं म्हणा, कीर्तन झालं म्हणा, शेवटी आरतीच्या शेवट काळात हा आपण अभंग म्हणतो. आणि नंतर ज्ञानदेव तुकाराम काही फळावर याबरोबरच हेच सुख पडती मागत वागले आजरेकराच्या फळावर पद्धत सद्गुरु जो महात परंपरेमध्ये आकल्पायुष्य व्हावे त्या मागणी पद्धती भिन्न भिन्न जरी असल्या तरी शक्ती एकच आहे. लोक म्हणणे लहान होते, शाळेत जात होते. शाळेत लिहिण्याकरता गुरुजीने एक शब्द सांगितला, संत शब्द लिहा. सगळ्यांनी आपलं स काढून स्वर्ग शून्यावरून त लिहिलं. लोकमान्य टिळकांनी 3 पद्धतीने लिहिलं. स काढून वर अनुस्वार त संत, स काढून अर्ध न त संत, स काढून न पूर्ण करून त्याला हलंत केला आणि मग ते शब्द एकच आहे पण पद्धती मात्र भिन्न भिन्न. जसं वारकरी पद्धतीमध्ये ज्या ज्या परंपरेचे प्रमुख ज्या मार्गाने त्यांनी साधना केली त्या मार्गाची साधना त्यांची अनुयायी करतात. अभंगाच्या भूमिकेत थोडसा आपण विचारात गेलो. आता महाराजांच्या शब्दात स्पष्ट देवाला मागता येईल, पण मागण्याकरता हक्क केव्हा प्राप्त होतो? अधिकार आणि योग्यता दोघात फरक आहे. देवाला मागण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण योग्यता सर्वांना नाही. नेहमी सांगत असतो आम्ही, देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला संविधानानं तो अधिकार दिलाय, पण योग्यता मात्र ज्याच्या बाजूला खासदार अधिकारी त्याची योग्यता आहे. तसं देवाला मागण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण योग्यता मात्र ज्याने देवाची सेवा केलेली आहे आणि देवाची सेवा केल्यानंतर योग्यता प्राप्त झाल्यानंतर मग मात्र मागण्याचा अधिकार योग्यता आहे. याच्यामध्ये 2-4 प्रकार दिसतात आपल्याला. एक भक्ताचा वर्ग असा आहे, तो सेवा करतो पण मागतच नाही. जेव्हा भगवान नरसिंह परमात्म्याने हिरण्यकश्यपाचं काटा काढलं आणि प्रल्हादाला बोलून प्रल्हादा माग पाहिजे. प्रल्हादाने सांगितलं, नसभृत्या सवय वणिक, मागणारा खरा सेवक नाही, तो वणिक म्हणजे व्यापारी आहे. सेवा देतो आणि एक कृपा मागतो, हा व्यापारी आहे, नाही मागणार. एक भूमिका अतिउच्च अशा प्रकारची भूमिका आहे. ज्या भूमिकेमध्ये देवाला काहीच मागायचं नाही. प्रसंग आहे, ज्या काळात हिंदुस्थानची फाळणी झाली होती त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होते. आता पाकिस्तानची राजधानी. लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये एक गणित शास्त्राचे प्राध्यापक होते, अतिबुद्धिमान. नाव होतं तीर्थराम. कॉलेज सुटलेलं होतं आणि आपल्या स्वतःच्या घरी जात असताना एक असा कार्यक्रम चाललेला होता. एकच वक्ता बोलतोय आणि हजारो माणसं शांत चित्ताने ऐकतायत. काय चाललंय? विषय सुंदर चाललेला होता. उत्तिष्ठत जागृत प्राप्त वरान भूतत क्षुरस्य धारा निशिता कृत्या दुर्गम पदस्तत कवयी उदती. उठा लागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, वागता जन्माच्या क्षणभंगुर मारी.
रंगात आलेलो होतो आणि तीर्थराम हाताची घडी घालून उभारून ऐकत होते. शहाण्या पुढे एकच वचन मनात परिणाम होत होता. असं ऐकले आमच्या वडिलांच्या मुखातून. स्वामी महाराज म्हणायचे, पेटणाऱ्या वस्तूचे 3 प्रकार आहेत. कापराच्या जातीचं, गोवरीच्या जातीचे आणि शेणाच्या जातीचे. कापराच्या जातीचं कापराची वाटी लगे भरत होते. गोवरीच्या जातीचं फुंकून फुंकून धुमसून धुमसून आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी. शेणाच्या जातीचं पेटवायला गेलं तर पेटत नाहीच नाही, पेटवून आणायला जमतो. चला पंढरपूरला, पंढरपूर काय पंढरपूरमध्ये काय आपल्या गावात नाही का? रामोबारा तुकोबाराची माहिती यांना माहिती झाली. शेणाची जात तीर्थराम कापराच्या जातीची. तुका एकाने आई केली मा तोची झाला भाताची. लगेच नोकरीचा राजीनामा दिला, संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर नाव बदलवलं. पूर्वीचं नाव होतं तीर्थराम, ते केलं उलट रामतीर्थ. हिमालयात गेले, तपश्चर्या केली. त्याचा परिणाम प्रत्यक्षात भगवान परमात्मा पुढे प्रगट झाले. विशाल स्वामी काय पाहिजे ते मागले. स्वामी रामतीर्थांची घोषणा आहे, तेरे भावे जो करो बोलो गुरु संसार, राजी है उसमें जिसमें तेरी रंजा है. जीता रखे हमें शिर से तन उतारे, राजी हम उसमें जिसमें तेरी रंजा है. पुकारमुळे ठेरी तैसे देवी ठेवील तैसे काही मागा म्हटलं तरी मागायचंच नाही. का आम्हाला काय पाहिजे ते त्याला कळते आणि न मागता तो देतो. मागायची कशाला गरज? गर्भोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्याच्यामध्ये असं चिंतन आहे. गर्भ 7 महिन्याचा झाल्यानंतर त्या गर्भातली टाळू पडून जीव मध्ये जातो. जुन्या लोकांना माहिती आहे, बालपणात आई टाळू माखायची खड्ड्यासाठी, इथून जीवाचा प्रवेश आत आहे. ते जखम झालेली दुरुस्त होण्याकरता तेल टाकून माखत होते. आता 2 महिने 9 दिवस गर्भात राहिला. अशा वेळेला जीव म्हटलं की प्राण आहे, प्राण म्हटलं की त्याला अन्नाची गरज आहे. गर्भात अन्न कोण पुरवेल मला? भगवान परमात्मा इतके दयाळू आहे की आईच्या अन्नकोशापासून तो बाळाच्या अन्नकोशापर्यंत, ज्याला अलीकडच्या भाषेत पाईपलाईन म्हणतात, जुन्या भाषेत नाळ म्हणतात, नाळ जोडलेली असते. आई जे अन्न खाते त्या अन्नाचा अंश त्या बाळाला मिळतो. हे मागितलं होतं का? बरं, जन्माला आल्यानंतर दात नसतात. जगात एकच उदाहरण आहे, रामचरित मानसाचे रचयिते तुलसीदास प्रभू यांना जन्मता दात होते, इतरांना दात नाही. मग दात नसताना अन्न खाता येत नाही. अशा वेळेला आईच असताना पवित्र दूध निर्माण करतो कोण? करतो वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी.
मागता काय केलं नाही भगवंतांनी आम्हाला भौतिक जीवनाकरता काही न मागताना भगवान परमात्मा देतात आणि तसं कल्याणाच्या दृष्टिकोनातून देखील न मागता देणार दृढ विश्वास असतो मला एक प्रसंग सांगत असतो आमचे चुलते वैकुंठवासी पद्मश्री शंकर बापू आतेगावकर आता आम्ही आतेगावकरच आहेत पण जन्मभूमी हसेगाव तेव्हा लहानपणात आमच्या वडिलांनी त्यांना मृदंग शिकवला तर का मलाही त्या नाही मी 32 बोलात मृदंग वाजवत होतो कीर्तन तिकडूनच इकडं आलोय तेव्हा वैकुंठवासी गुरुनानक स्वामी महाराजांचे कीर्तन त्याने वाजवलं आणि स्वामी महाराजांनी बापूंच्या वडिलांना सांगितलं या मुलाला माझ्या ताब्यात द्या हे चांगलं बघितलं दिलं म्हटलं मुंबईला माधव बागेमध्ये मक्खनजी भैया म्हणून जागतिक कीर्तीचे मृदंगवादक होते तेवढं त्यांच्याकडे शिकायला शिक्षण चालू होतं आणि चालू असताना एके दिवशी बापूंनी आपल्या गुरुंना बोल मागितला मागचा बोल बसल्यानंतर पुढचा बोल मागणं ते गुन्हा आहे का मागितले ना मागचं बोल बसल्यावर पुढचा बोल मागणं काही गुन्हा नाही बोल मागितल्यानंतर म्हातारे एवढं संताप चल जा यहाँ से फिर से मुंह नहीं दिखाना तोंड दाखवू नको जाय तू राहुल काही चुकले उठले आणि गुरुजींच्या घराच्या मुख्य दाराचा जवळ बसले दुसऱ्या दिवसापासून सूर्योदय ते सूर्यास्त दारावर बसायचं मक्कनजी बाई आज चालले नमस्कार करायचा काही बोलायचं नाही बाहेर चालले नमस्कार करायचा काही बोलायचं नाही सूर्योदय ते सूर्यास्त आणि 4 महिने अलीकडचा काळ असता तुझा बाप दुसरा गुरुनिष्ठा होती पुन्हा आणि 4 महिन्यानंतर ते म्हातारं प्रसन्न झालं अहो बेटा अंदर हात बोलून घेतलं शिकवायला सुरुवात केली याला वाटलं माझं पुन्हा चुकू नये म्हणून माझ्या लक्षात नाही आलं काय चुकलं एके दिवशी मक्कनजी भैया प्रसन्न असताना विचारलं म्हणजे माझ्याकडनं काही चूक झाली मला कळली नाही मला सांगा पुन्हा होऊ देणार नाही मक्कनजी भैया सांगितलं तू मला बोल मागितलंस तुला काय पाहिजे ते मला कळतंय का तुला कळतंय आणि मग तुला कळत असलं तर म्हणून हा करून दिला होता इतकं नाजूक खाते महाराज गुरुकुलात म्हणता असा तसं देवभक्ताच्या संबंधामध्ये सुद्धा त्याला माहित आहे काय आम्हाला हवाय तो न मागताना देतो मग मागायची काय गरज आहे काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणू तसो मागणे से तो मरणा भला आपणे तनकी काय मागितल्यापेक्षा मेलेलं बरं भिक्षा पात्र अवलंबने भिक्षा पात्र अवलंबने बोलता बोलता माझा अर्धा उभा राहिला मागणे से तो मरना भला अपने तन के काल परमार्थ कारण मोहिना वेलाज आता नारायण बाबाचा संसार मी पाहतो बरेच वर्षापासून खूप प्रगती झाली महाराज खूप प्रगती झाली इथंच काय आलं पण पंढरपूर सुद्धा मोठा मठ बांधला गेला मला म्हणायचं या संस्थांचे अध्यक्ष आमचे गुरुबंधू हरिवंत एकनाथ महाराज हे जाहीर करत असतील का कारण बघत असेल आपल्याला पंढरपूरला बांधकाम करायचं एवढं तरी म्हणावं लागत असेल ते म्हणणं काही चूक आहे का
परमार्थ के कारण मोहीन आलेला ज्याच्यात स्वतःचा स्वार्थ नाही ते परमार्थ करता मागण्यात अडचण नाही. आपण एका पक्षाचा विचार करत होतो की भगवान परमात्म्याची सेवा करत असताना अजिबात मागायचे नाही. दुसरा पक्ष संसारामध्ये संसारातले दुःख सहनशीलता संपली आहे. दुःख भोगता 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 नको नको झालं आणि मग मात्र आपली गरज भगवंताकडे मागतात. ती गरज म्हणजे एक वेळ करिया उदय होनी प्रकाश तोडी आशा पास करे वास हृदयी संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. सहनशीलता संपली आता आणि बद्ध दशा नष्ट व्हावी मुक्त व्हावं अशा प्रकारची मागणी गरजेची काही ठिकाणी केली आहे. तुकाराम महाराज एक प्रकारची वकिलाची भूमिका आहे. जगात अनेक समस्या आहेत. अनेक समस्याचं समर्थन तुकोबारा करतात. एक समर्थन केलं काहीच मागायचं नाही. दुसरं समर्थन झालं गरज पडलेली आहे. आम्ही बद्ध झालो जन्मावे मरावे जन्मावे मरावे खंडन केव्हा व्हावे नगरा शुद्धी याच्याकरता या जन्म मरणाच्या बाहेर आम्हाला काढा. दुसरी मागणी. तिसरी मागणी आहे जन्म मरणाच्या बाहेर गेलोय पण अंतःकरणामध्ये जी आवड आहे ती आवड पूर्ण करण्याकरता भगवंताची कृपा लागते. कोणती आवड? भगवान परमात्म्याच्या प्रेमात सतत राहणं ही आवड आहे. गुणगायन आवडी निर्षमादे सर्वतोरी याच्याकरता भगवान आम्हाला तुमचं प्रेम द्या. तिसरा प्रकार आहे. चौथा प्रकार आहे भगवान म्हणतात मागा ना मागा मागा. परमात्मा मागा म्हणतात म्हणून मागतात. मनसी काही मागा या चारही गोष्टीमध्ये आता आपण परमात्म्याच्या सेवेपासून थोडं निवृत्त होत आहोत. पण निवृत्त होत असताना आपल्या जीवनाचं ध्येय कायम टिकावं. परमार्थ टिकलं पाहिजे. मला प्रारंभ होणं सोपं आहे. काही अंशात प्रयत्न करणं सोपं आहे. पण परमार्थातली प्राप्ती होण्याकरता वाट बघणं सगळ्यात अवघड आहे. चार अवस्था आहे. प्रवृत्ती, प्रयत्न, प्रतीक्षा आणि प्राप्ती. चार अवस्था. सर्वसामान्य समाज परमार्थात प्रवृत्त होतच नाही.
वार तसे गोम कोणी नाही कधी खाली नावाला म्हणतात एवढं ओढतो मी कोणी ऐकणं गेलं प्रवृत्तच होतो अनाद संसार माझ्याच्या ठाई नित्य विषय सेविले पाणी ते ठसावले शेताच्या ठाई वारंवार देवी सेवितात त्याच्यामुळे प्रवृत्त होत नाही काही त्यांचं पूर्व पुण्य उदयाला येतं आणि उदयाला आल्यानंतर प्रवृत्त होतात प्रवृत्त झाल्यानंतर प्रयत्न करतात केवळ प्रवृत्त होणं वेगळं आणि प्रयत्न करणं थोडी माफी मागून तुम्हाला काही मृदंग वादक आहेत पण साधक नाही तुम्हाला कोणाला बोलत नाही काही गायक आहेत पण साधक नाही आमच्यासारखे काही कीर्तनकार आहेत पण साधक नाही त्याच्यामुळे काही साधक आहेत पक्वादही वाजवत नाही गायनही करीत नाही तर कीर्तनही करीत नाही पण साधक आहेत काही दोन्ही आहेत कीर्तनही करतात सगळं पारमार्थिक अंग अनुभवून कासतात पण साधकत्व आहे का बरं साधक दशा काही वेगळी मानत चालू जाणे सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चिन्मां विद्धि तत्त्वतः समजेल आपल्याला पूर्णत्वा करता तीन प्रतिबंधक आपल्यात पहिला आहे अज्ञान दुसरा आहे अश्रद्धा तिसरा आहे आळस काय मिळवायचं म्हणून कळत नाही संसारात मिळवणं चालूच आहे मागं पडतंय भरपूर मिळवलं तरी मुख्य बाजूलाच राहिलं आहे ते राहिले वेगळे शरीरम स्वरूपम तथा वा धनम मेरुतुल्य यशोच्चारवासं हरिरंगे पद्मे मनशे मदन तथा किम तथा किम तथा किम तथा किम सगळं प्रपंचात राहतो शरीर अनुकूल आहे देखणं आहे पत्नी अनुकूल आहे मेरू पर्वतासारखं धन आहे जाईल तिकडे यश मिळतंय फक्त एकच नाही देवाचं चिंतन नाही हरे रंगे पत्नी मनशे ज्ञानोबाराने वर्णन केलेले कणसे विन सोपटे कणसेला कणे विन सोपटे कणसे लागणे घन दाखे काय करावे गोमटे ओस नगर सायासे करीची वांगीला कीर्तन करणं फार सोपं नाही एका बाजूला अवघड आहे पंढरपूर कीर्तन किंवा आळंदीला कीर्तन करणं सोपं आहे कारण सगळे तज्ञ असतात
पण अवघड का थोडं जरी चुकलं तरी नाव ठेवतील. मला वाटतं इथं प्रॉपर वांगीचे गायक किती आहेत आणि वादक किती त्याचा एकदा सर्वे करावा लागेल. माझ्या अंदाजाप्रमाणे इतकं बाहुल्य मराठवाड्यात कुठंच नसेल. खूप गायक आहेत, खूप वादक आहेत. नारायण बाबांचा आशीर्वाद आहे. विठ्ठल ऐकतो पण प्रत्यक्षात आचरणात आणणारी माणसं फार कमी आहेत. चालू जाणे वाट व्यवसा बिरडा एखादा वैकुंठ वर्षी परमपूज्य गुरु रामकृष्ण गोविंद म्हणायचे आषाढीला लाखांवर गर्दी असते. एवढे परमार्थ खरे नसतातच म्हणायचे. बराच वर्ग असतो वेगळा. तसं परमार्थातल्या गोष्टी ऐकणं म्हणा, सांगणं म्हणा, वाचणं म्हणा, पण आज त्याचा जिव्हाळा निर्माण होत असेल असं सांगता येत नाही. पण एखादी गोष्ट ऐकली आहे, त्याचा अनुभव आलाय आणि अनुभव आल्यानंतर तो टिकावा याची सुद्धा आवश्यकता आहे. कठीण योगा होणे ओकलिया होणे श्रम आपण आनंद भोगलाय, पण कदाचित त्याच्यात वियोग निर्माण होईल याच्या करता भगवान परमात्मा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात मागतात. केव्हा येते त्याच्याकरता काही तयारी पूर्व तयारी. देवाला मागण्याची योग्यता येण्याकरता पहिल्यांदा आहार सांभाळला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे सत्य बोलण्याचं व्रत धारण केलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे संयम पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे संतांची संगती पाहिजे. 4 गोष्टी असल्याशिवाय योग्यता नाही. पहिली गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये सात्विक अन्न घेतलं पाहिजे. आहार शुद्ध सत्व शुद्धी, सत्व शुद्ध वास स्मृती. आहार शुद्ध झाला मग मन शुद्ध होतं. 18व्या अध्यायामध्ये 3 प्रकारच्या आहाराचं वर्णन सुंदर केलेलं आहे. सत्वगुणी आहार, रजोगुणी आहार, तमोगुणी आहार. ज्याला परमार्थ करायचा त्याने सत्वगुणी आहार घेतला पाहिजे. आहार घेत असताना त्याचे 3 दोष टाळून घेतला पाहिजे. स्वभाव दोष, आश्रय दोष आणि निमित्त दोष. स्वभाव दोष आता त्याला अन्न म्हणतातच तसं पण माणसं खातात. स्वभाव वेगळा. मांस मद्य
कांदा लसूण स्वभाव दोषी आहे. ज्याचं आपण अन्न खातो त्याने ते कसं मिळवले ते पाहिजे. कदाचित नामोबा म्हणतात त्याप्रमाणे नागवणी व्यवहारी गवादी घातली. लोकांना फसवतो आणि इकडे अन्न क्षेत्र घालतो. मासे पकडायचा धंदा आहे आणि पंक्ती घालतो. त्याचा आश्रय दोष. आणि तिसरा आहे निमित्त दोष. कोणत्या निमित्ताने ते अन्न आहे, कोणत्या निमित्ताच्या दिवशी आहे हेही पाहू. दशक्रिया विधीचं अन्न सदोष, श्राद्धाचं अन्न सदोष. यो यस्य अन्नम अश्नाति तपस्याश्नाति किल्बिषम. जो ज्याचं अन्न खातो तो त्याचं पाप खातो. अन्न खाताना फार सांभाळून खाल्लं पाहिजे. जुन्या काळात एक प्रसंग ऐकला. एक साधू महाराज आणि भाविक माणसाने त्यांना पुढीला बोलवलं. पुढीला म्हणजे जेवण, शब्द पुढीचा. जेवण झालं, साधं स्वयंपाक होता आणि पाणी पिण्याकरता चांदीचा ग्लास होता. घर मालक घरात गेला होता, ज्याला जायचं होतं. तो चांदीचा ग्लास घेतला, खिशात घातला. माणसात दोन प्रकार आहेत. लहान मुलं मी प्रश्न विचारत असतो बरं का, सावध राहायचं. विचार करून काम करावं का काम करून विचार करावा? एकदम हल्ला झाला. विचार करून काम करावं, काम करून विचार करावा. विचार करून काम करावं. पण याला मोह झाला त्या ग्लासचा आणि खिशात घालून काही अंतर चालून गेल्यानंतर मनात आलं, हा चांदीचा ग्लास मी का बरं घेतला? घर मालकाने मला दिला नाही, मी पैसे देऊन विकत घेतला नाही. ग्लास घेतला, उचलला, याचा अर्थ मी ग्लास घेणं चोरी आहे. आणि त्या यजमानाला सांगितलं, बाबा तुम्ही आजचा शिला आणला होता, कुठून आणला होता? एका चोराने चोरी केली होती, त्याच्याकडून आणला होता. बरोबर आहे. त्याच्या अन्नाचा परिणाम आपल्याला हा बुद्धी जाईल. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दृष्टांत मी ऐकलाय लहानपणी. महाराज वर्ष 2 वर्षाचे होते. जिजाऊ मातेला बाहेर काहीतरी काम होतं आणि एक दासी होती. सांगितलं, बघ त्याला सांभाळ, मला बाहेर जाऊन यायचंय, काम करून यायचं. दासीने घेतलं महाराजांनी आणि थोड्याच वेळात महाराज रडायला लागले मोठमोठ्याने. खूप रडू लागले. दासीला योगाने दूध होतं. दासीनं स्वतःचं दूध महाराजांना पाजलं. आणि जिजाऊ जेव्हा बाहेरून आल्या विचारलं, रडलं काय? खूप रडले. कसं सांभाळलीस, कसं सांभाळून गेलं? मी माझं दूध पाजलं. तुझं दूध पाजलं? पायाला पकडलं, घर घेऊन ते दूध उकाळलं. महाराज मोठे झाले. जेव्हा अतिरेक्यांच्या विरोधात युद्ध करण्याकरता युद्धभूमीवर जावं लागायचं, तेव्हा जिजाऊ मातेने विचारलं, शिवा अरे युद्धभूमीवर गेल्यावर तुला काय वाटतं का रे? आई थोडी भीती वाटते. दासीचं दूध राहिलं, त्याचा परिणाम आहे बेटा. राजाचा अन्न तर खाऊच नाही. थोडी देवघरात चर्चा झाली आमची नाथ महाराजांची. महाराज शास्त्रात वाचण्यात माझं असं गेलंय की पौर्णिमेला एखाद्याचं अन्न जर खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आणि अमावस्येला जर एखाद्याचं अन्न खाल्लं 29 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आता आपल्या सप्ताहात कोणती बंद व्हायचीच पाहिजे. पण त्याला एक पर्याय महाराज, आपण कीर्तनकार भटकी विमुक्त जातीतले होते. 5-6 दिवस बाहेरच्या घरचं कधी खायचं. आम्हाला एक दिलासा मिळाला तुकारामांच्या अभंगातला, राम म्हणे ग्रासोग्रासी तो नर जीविला उपवासी. पवित्र ते अन्न
वेगवेगळी दक्षता घ्यावी लागते अन्नाची. जसं आपण अन्न ग्रहण करू तसं आपलं मन बनत असतं. अन्नाचा स्थूल परिणाम मलमूत्रातून बाहेर पडतो, सूक्ष्म परिणाम रक्त आणि रेत या रूपाने शरीरात राहतो, आणि तिसरा सूक्ष्म परिणाम मनावर होत असतो. म्हणून योग्यता मिळवण्याकरता पहिल्यांदा सात्विक आहार सांभाळला जातो. दुसरा प्रकार आहे सत्य बोलण्याचं व्रत पाहिजे. आलाय 50 किलोमीटरवर म्हणायचं मी मुंबईला आलो, पाकिट जास्त बनावं मरना. सत्याशा लोपे घडती अवघीच पापे. खरं बोलल्यानंतर खोटं बोललं की जेवढं पुण्य होतं सगळं नष्ट होतं. मला सत्य बोले तरी पुकारसाठी दूर आहे. खरं बोलावं आणि अर्ध खोटं बोललं तर काय परिणाम आपल्याला इतिहास माहिती आहे. अंगुष्ठ त्या कर्मासाठी संसारात खोटे बोलल्याशिवाय होतच नाही, नरकात जायला गेल्याशिवाय राहतच नाही. खोटं बोलतात. खोट्या जगातल्या वस्तू खोटं का बोलावं. जरी लग्न घडी परोपकार कुटुंबाला इतका शेरा मारतात अशा वेळेला सुद्धा खोटं बोलत नाही. दुसरं व्रत आहे. तिसरं व्रत आहे संयम असला पाहिजे. आपली इंद्रिये हे सारखे धावतात. इंद्रिय कामासे जोगावे सुख दुराशे म्हणतात. आपल्या इंद्रियात काम आहे आणि त्याकरता इंद्रिय नको त्या ठिकाणी जाऊन देऊ नये. आपल्या संस्कृतीमध्ये मंदिरात देवतेच्या पुढे कासव असतं. कासव कशाकरता असतं. कासव सूचित आहे. तुम्ही आता देवाच्या दर्शनाला चालला, आपल्या वृत्ती सगळे आवरा आणि मग जा. कुर्मंगानी व सर्वशा. आवाज आला की कासव सगळे आवय आपल्या पोटात घेतो. तसं आता मात्र तो काय सकाळी तुम्ही वागिले की कामने जीवा धीर नाही. आपल्या वृत्ती आवड संयम केला पाहिजे. जर संयम नसेल तर कामरेश क्रोधे शरदोगुण समुद्भवा महाशनो महात्मा विधेर नाही. फार मोठा श्लोक आहे. विश्वामित्र पराशर वाताम वर्णाशना ते विस्तीमोह पंकज सुललितं दृष्ट्वय मोहं गता. शाल्यन्नं सुकृतं पयो ददीप्तं भुञ्जन्ते मानवा तेषां इंद्रिय निग्रहो यदि भवेत् बिंदस्तरेत साधे. केवढा रामाचा प्रसंग आहे महाराज आपल्या पुढे. जेव्हा दुष्ट रावणाने भगवती सीता मातेचं अपहरण केलं आणि मला याच रस्त्याने नेलं हे देवाला कळावं, भगवती सीता मातेने आपल्या अलंकारावरचे अलंकार टाकत गेला. कुठे कानातला, कुठे गळ्यातला, कुठे हातातला. भगवंताने तो दागिना उचलायचा लक्ष्मणाला विचारायचा. लक्ष्मणा आणि सीतेचा दागिना का. लक्ष्मणाने सांगितलं प्रभू मी नाही ओळखत. बघता बघता पायातले पैंजण सापडली आणि पैंजण उचलून विचारलं लक्ष्मणा अरे सीतेची पैंजण का. लक्ष्मणजी म्हणतात प्रभू ते माझ्या आईची पैंजण आहे. अरे बाकीचे अलंकार का ओळखत नाहीस तू. नाम जानामि कुंडले नाम जानामि केयुरे नूपुरे एव जानामि नित्यम पादारी वंदना. मी आईच्या कुठल्या भागाकडे बघत नाही, फक्त पाहतो तो पायाकडे पाहतो. हा भारतीय संस्कृतीचा संयम आहे महाराज. चौथी गोष्ट पाहिजे संतांची संगती पाहिजे. ते आपल्या स्वाधीन नाही. कोण संत ते आपल्याला काय कळते महाराज. संतते कवण संतते कवण हे जाणवे कोण केशराव. आपण ज्यांना संत म्हणतो ते संत असतीलच कशावरून.
नवते ते संत कविता कवित्व संतांचे ते आप्त नवती संत. वेश धारण केलं म्हणजे संत असतात असं नाही. सध्या आपण बातम्या ऐकत असाल, पेपर वाचत असाल, नाशिक जिल्हा एवढं बोललं ते कळालं सगळं. कितीतरी माझ्या ऐकू येत आहे तशी 28 माणसं पकडली. 28 साधूचा वेश धारण करायचा आणि जगाला छळ करण्याकरता साधूचा वेश धारण करणारे पुष्कळ माणसं. काय करतात, काय कळेल जगा अंतरिक्ष. संत करण्याकरता जेव्हा आपली साधना पुढे पुढे सरकत राहील तेव्हा पतंजली योगशास्त्रामध्ये एक सूत्र आहे, मूर्ती ज्योतिषु साधू दर्शन. आपल्या मूर्ती आकाशामध्ये जे साधू आपल्याला दर्शन देणार आहेत त्यांचं दर्शन अगोदर होत. नंतर मात्र घरा आले आपण संत आपण त्या संतांचा संग होण्याकरता आपल्या साधनेमध्ये जरी असेल आपण संतांचं दर्शन घेऊ. पण संतांनी आपल्याला दर्शन दिलं पाहिजे. भाग्य झाली संत भेटी हो आवडी पोटी होते ते येणे पंथे माझी चालली पाऊले दर्शन झाले. संताबाई दर्शन केले का झाले? झाले झाले. आपण दर्शन करू त्याने दर्शन द्यावं एवढ्या करता आपण दर्शन करत जाऊ. हळद गेलो ज्ञानोबरांचं, देवरा तुकोबरांचं, पैठणनाथ महाराजांचं आपण दर्शन करावं. का करावं? ती योग्यता त्याने आपल्याला दर्शन देण्यात आपली योग्यता घडावी एवढ्या करता साधना आपण करावं. तेव्हा असं अवघड गोष्ट आहे. आणि पूर्णत्वामध्ये परमात्म्यापेक्षा सुद्धा संतांच्याकडे ओळख असावी. महत्वाचा प्रश्न मला मागणे ते एक तुझं प्रती आहे. देवा तुला मागायचंय. आपण आतापर्यंत मागणे ते एवढं बोललो, एक तुझं प्रती आहे, एक तुला मागायचं. हे मागणं एक असं आहे याच्यामध्ये अनेकांचा अंतर्भाव आहे. असे एक आहे. काही वेळेला अनेक कामाचं नसते, फार कामाचं असतं. आपण शब्द करून घ्या अनेक, त्याचा संधी करा, अन वेगळा करा, वेगळं अन अधिक एक बरोबर अनेक शब्द. अनेक याच्यातला एक जर काढला तर अन्न राहतं म्हणजे काहीच राहत नाही. म्हणून आपल्या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एकाला फार महत्व. एक हरी आत्मा जीव सर्व समान. सर्वोच्च अवस्था जर कोणती असेल ती एकाची अवस्था आहे. आपण मंदिर पाहिले, बांधकाम करणारे काही मंदिर असतील त्यावेळेस पायात किती दगड मोजली असतील का? गाभाऱ्याला किती विटा किंवा दगड मोजली असतील का? शिखरात किती विटा आहेत ते मोजले असतील का? पण सर्वोच्च स्थानी असणारे जे शिखर आहे कळस, त्याची टोकं आपण मोजली की नाही? मोजली. एक टोक. आपली संस्कृती ही शिकवते जेव्हा अति उच्च भाग तेव्हा फक्त एक असेल. विठ्ठल ज्या एकामध्ये सगळ्याचा अंतर्भाव होईल असं आम्हाला फक्त एक मागायचं.
या नारद पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये प्रसंग एकदा एक वानर आणि एक कोल्हा दोघांची झाली भेट झाल्यानंतर कोल्ह्याने विचारलं, वानरा, एखादा वाघ जर आपल्या अंगावर खाण्याकरता येत असेल तर त्याच्या तावडीतून निसटण्याकरता तुला किती युक्ती येतात रे? वाटेरानं सांगितलं, मला एकच युक्ती येते, उंच झाडाच्या शेंगावर बसायचं, जोपर्यंत वाघ जात नाही तेपर्यंत खाली उतरायचंच नाही, एवढीच युक्ती येते. कोल्ह म्हटलं, तू उभ्या डोक्याचा आम्ही आडव्या डोक्याची, उभ्या डोक्यात हात टाकत असते आणि उभं डोकं असं तुला एकच येते, मला विचार तुम्हाला किती येतात? कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 150. असे महाराज कोणताही गुण असू द्या, आपल्याकडे ज्ञान असू द्या, दुसऱ्याला कधी हिणवू नये, दुसऱ्याला कधी कमी लेखू नये. दुसऱ्याला जर आपण कमी लेखलं तर निश्चित आपला अधपात झाल्याशिवाय. कोल्ह्याने कमी लेखलं, अरे माणसासारखे हात पाय आहेत, डोकं माणसासारखं आहे आणि एकच युक्ती तुला येते, आम्हाला 100 येतात ना. इतक्यात एका वाघाचे गर्जना कुठली. वानराच्या लक्षात आलं, आपल्याला याच्या नदीला आपण चालत नाही, फक्त धावत धावत एका उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलो. कोण घमिलीत गेलं. आपल्याला काय कमी आहे? 150 युक्ती येतात. वाघ जवळ येत होता, 54वी करावी का 45वी करावी, 75वी करावी का 57वी करावी, आकडे मोडत बसलो. मोडता मोडता वाघ आला आणि कोल्ह्याला खाऊन मोकळा झाला. चांगलं कोण ठेवलं? जरा एक युक्ती येते तो चांगला ठेवला. तसं परमार्थामध्ये फक्त एकाला फार नसते, एक धैर्याला चित्ती आम्ही हुकुमाई सापती. अलंकार युक्ती येते सरोज केला, अलंकार युक्ती येते सरोज केला, अलंकार युक्ती येते सरोज केला, अलंकार युक्ती येते सरोज केला. भाविकांची जाती एक विधाची श्रीमती, अलंकार युक्ती ते समोर शिकायची ना. एवढा करता मला म्हणतात, पांडुरंगा आम्हाला अनेक मागायचं नाही म्हणतात. जुन्या काळात काही कडे माग होतं, काही कडे ते बाबळीच्या लांब लांब अशा प्रकारच्या फांद्या काढायच्या आणि त्याच्या कणगी तयार करायची. शेतकऱ्याच्या दारात त्याचं कणगी घ्या, 2 पोत्याची कणगी केवढ्याला? 1 पायली गव्हाला. तो मालक घेतो, 1 पायली गहू देतो. मालक ते फाटका तुटका कपडा का फाटका तुटका, भूक लागली, 4-5 भाकरी आहेत का, भाजी भाकरी आहे का, ते लोणचा हा का मागत राहतो, याला म्हणतात काहीतरी माग. तसं आम्हाला मात्र अनेक मागायचं नाही, फक्त एकच मागायचं. मागणे ते एक तुझं प्रती आहे आणि देत असताना मात्र देवा देशील तरी पाही पांडुरंगा. तुझी देण्याची तयारी असेल तर बघ केवढं मोठं सुचन आहे. कारण मागणीच्या प्रसंगामध्ये 3 गोष्टीचा विचार करावा लागतो. मागणारा कोण आहे, कोणाकडे मागतो आणि काय मागतो, या 3 गोष्टीचा विचार करावा लागतो. अज्ञानी माणसाला काय मागावं हे कळत नाही महाराज. आपली मागणी ती व्यक्त घालतात आणि कोणाजवळ मागावं, ज्याला देण्याची ताकद आहे का नाही याचा विचार न करताना मागणं चुकीचा प्रकार. आणि काय मागावं हेही देखील महत्वाचं आहे. संसारातलं काही जरी मागितलं
तर ते दुःख देणार आहे. प्रसंग आपल्याला माहित आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला 16,108 बायका, त्याच्यापैकी 16,107 बायकाला प्रत्येकी 8-8 मुलं. कॉम्प्युटर लगेच किती मुलं आहेत. पण जामवती नावाची एक पत्नी मात्र तिला मूल बाळ नव्हतं. तिनं आग्रह धरला, सगळ्यांना मुलं आहेत आणि मला का नाही, मला पाहिजे मुलगा. भगवान म्हटले माझी चूक नाही, ती तुझी चूक असेल, त्याचं काही मला समजू नका, तुम्ही मला मुलगा पाहिजेच. भगवान कृष्ण परमात्म्याने भगवान शंकरांना नवस केला. 4 महिने 1,00,000 कमळ भगवान शंकर रोज व्हायचे. ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचा आणि 1 कमळ व्हायचं. अशी रोज 1,00,000 कमळ व्हायची. 3 महिने 29 दिवस झाले. शेवटचा दिवस भगवान शंकरांनी भगवान कृष्ण परमात्म्याची परीक्षा पाहायचं ठरवलं. 1,00,000 कमळ मोजून आणली होती, पण त्यातलं 1 कमळ कसं गायब केलं कोणास ठाऊक. आता 1,00,000 नाही, 1 कमळ जर नसलं तर 3 महिने 29 दिवसाची साधना विफल जाणार. असे महाराज, सकाम कर्म डोळ्यात तेल घालून करावं आणि निष्काम कर्म हातभर इकडे का हातभर तिकडे. नवनाथाची पोथी वाचताना 1 अक्षर चुकू देत नाही, पण ज्ञानेश्वरी वाचताना 5-5 वेळा ओलांडून पुढे जातो. निष्काम कर्म दूतांना पाठवलं, झाले 1 कमळाविना सगळं तपश्चर्या कमी होते, जाऊन आणा. भगवान शंकराने अशी लीला केली, कुठंच कमळ ठेवलं नाही. सूर्यास्ताला जाणार आणि उदक संपणार, सगळे सेवक आले. भगवान कुठंच कमळ ठेवलं नाही. भगवान विचार करू लागले, आता आपण पर्याय केला पाहिजे. काय पर्याय? माझ्या पायाला फक्त पद कमल म्हणतात, पण पाय कसे व्हावे? हाताला हस्तकमल म्हणतात, हस्त कसं व्हावं? मुखाला मुखकमल म्हणतात, मुख कसं व्हावं? नेत्राला नेत्रकमल म्हणतात, आणि 1 डोळा बसला. ओम नमः शिवाय झाली जाग. भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे? काय नाही. त्या जामवतीला 1 मुलगा फक्त मिळाला. नवस केला होता आणि तो नवस पूर्ण करा. जामवतीला 1 मुलगा होऊ द्या. भगवान शंकराने सांगितलं, तथास्तु, होईल. आणि नंतर जामवतीला 1 मुलगा झाला. बहुतेक नवसाची मुलं इथं कोणी नाही ना. हा एक टार्गेट असतात, टार्गेट. तो साम तसाच होता, टार्गेट होता. शंभूच्या प्रसादानं झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं सांब. काढण्यात आला. एकांतामध्ये काही साधू म्हणजे तप करत होते. तप करत असताना वाटलं हे तप करतात, पण खरं काय खोटं काय, त्यांना काय कळतं बघण्याकरता, परीक्षा घेण्याकरता निघाले. असे परीक्षक उच्च अवस्थेचे पाहिजे. नाथ महाराजांना परीक्षक घेतलं होतं, पण म्हणजे मला अडचण, मला गावाकडे काही साधना करावी लागते, मला यावंच लागतं. मग त्यांनी रजा दिली. पण अजून माझ्या गळ्यातले ते लोणचं गळात बाहेर पडलं नाही. मला अजून बसून परीक्षा घ्यायची ठरवली. आणि मग सांबाने आपली एक मैत्रीण घेतली, स्वतः मुलं नेसला, पोटाला चिंध्य बांधलं, गरोदरपणाचा आव आणला. आणि एक साधू आपल्या झोपडीमध्ये चिंतन करत होते, साधना करत होते. आपल्या मित्राला सुद्धा लग्न नेसवलं मध्ये. त्या साधूला म्हणावं, एक महिला गरोदर आहे आणि तिच्या पोटी काय जन्माला येणार आहे विचार करून बाहेर बाजूला राहिली. कोण? सांब. आणि साधूला जाऊन विचारलं, माझी एक मैत्रीण एक गरोदर आहे, तिच्या पोटी काय होणार आहे महाराज? विचारल्यानंतर महाराज अंतर्ज्ञानी होते. लक्षात आलं, मोठ्याचा मुलगा आहे पण धूर्त आहे, लबाड. जा तिला म्हणाव, तुझ्या पोटात लोखंडाचा मुसळ जन्माला.
आणि ते मुसळ तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करेल. रागवलेल्या साधून सांगितल्यानंतर तो सांब घाबरला आणि त्याने पोटाला बांधलेल्या चिंध्या सोडल्या. एक लोखंडाचं मुसळ खाली पडलं. यानं कुळाचा नाश होतोय का? पण त्याला बारीक उठलं, बारीक उठलं आणि नदीच्या पात्राच्या काठाला फेकून दिलं. त्याच्यापासून झाली एक वनस्पती. आणि पुढे यादव म्हणजे त्यांचं आडनाव काय होतं? यादव. इथं नाही कोणी यादव किंवा यादवाचे जाधव झाले आहेत का? तेव्हा यादव उन्मुक्त झाले आणि ती वडली उपट्याची लेकर मारली तिथंच मरायचं. शेवटी गाभा तसाच राहिला होता. तो गाभा नदीत फेकून दिला. एका माशाने गिळला आणि तो मासा एका कोळ्याने पकडला, त्याला चिरला. तो आतला लोखंडाचा गाभा त्याच्याने बाण तयार केला. ज्या बाणाच्या मुळे भगवान कृष्ण परमात्मा समुद्राच्या काठी त्याने वेगळं सोडून दिला. हा पुरुषार्थ कोणाचा आहे? नवसाच्या मुलाचा. देवाला काय मागावं महाराज? भगवान शंकराने, मागणारा भगवान कृष्ण परमात्मा, देणारे भगवान शंकर. पण काय मागितलं? मुलगा मागितला, नाशवंत मागितलं. तिन्ही गोष्टीचा विचार करावा. तो मागणारा कोण आहे, कोणाला मागतात आणि काय मागतात. कसं या जगामध्ये मागणारे जगदूत उभं आहे. भगवान पांडुरंग परमात्मा ब्रह्मांडाचा मायक आहे आणि मागतात काय? मागणे ते एक तुझं पती आहे, देशील तरी पाहिजे पांडुरंगा. ते मागणं अभंगाच्या दुसऱ्याच आहे.
संत यांच्या स्वाधीन मला करा. कारण यांच्या स्वाधीन करण्याकरता स्वतःच्या वृत्तीने स्वाधीन होता येत नाही मला. संत अंगीकार करतील का? आमचा अंगीकार करण्याकरता आमच्या योग्यता त्यांच्या परीक्षेत बसेल का? आणि त्यांच्या स्वाधीन होऊन सांभाळ त्यांनी करावा याच्याकरता ते आमच्यावर प्रसन्न होतील का? कारण शास्त्रात पद्मेद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षांती ते ज्ञान ज्ञानिनस्तत्वदर्शना. त्यांच्याकरता सेवा करावी लागते आणि सेवेमध्ये कसोटीला उतरावं लागतं आणि मगच ते स्वीकारतात. पण याच्याकरता भगवान तुमच्या स्वाधीन ही गोष्ट. संत कोण आहेत ते तुम्ही जाणून द्या. संत ते कवण, संत ते कवण जाणवी खून केशिरा. कोण संत आहेत? भगवान परमात्मा करतो आणि त्यांच्या स्वाधीन मला करा. अर्थात मी माझी काया वाचा मन सर्वस्व त्यांना समर्पण करणार. स्वाधीन करणं म्हणजे अजिबात आपलं स्वतंत्र काही शिल्लक न ठेवून त्याला म्हणतात स्वाधीन आहे. निरवणं म्हणजे स्वाधीन करणं. तसं आपल्यामध्ये संस्कारात पाणी देऊन संस्कारामध्ये मुलीला जावयाच्या स्वाधीन करतात. साधे मराठीमध्ये आपल्याकडे वाक्प्रचार आहे, आज होती आमची आणि आता झाली तुमची. आणि त्याने म्हणायचं मग अडकला मुद्दाचा. तसं संत आमचा स्वीकार करतील का? कशा करता स्वीकार करतील? त्यांना काय इच्छा आहे? पण माझी जीवनाची पूर्णता प्राप्त होण्याकरता मला संतांच्या स्वाधीन पाहिजे. कारण संतांचे संगती प्रेमाचा कंडोळा, आनंदे गोपाळा माझी खेळ. वास्तविक भगवान परमात्मा मोक्ष देईल, अवघड नाही त्याच्यामध्ये. पण आपला वारकरी संप्रदाय मोक्षाच्या पुढे जाणार आहे. मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण. मुनी मुक्त झाले बेने आम्हाला गर्भवासाची भीती नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखी वैष्णवांचा जो भाव आहे, ब्रह्मज्ञानी पुरुषाचा मोक्ष आणि भगवत भक्ताचा मोक्ष. आता उच्च अवस्थेमध्ये एक जरी असेल तर पद्धत मात्र भिन्न. ब्रह्मज्ञानाने मोक्ष प्राप्त होणाऱ्या ब्रह्मज्ञानाचं प्रारब्ध संपत, हृदयाचा स्फोट होतो आणि परमात्मा आणि हृदयाचं परमचैतन्य एक होतं. ब्रह्मज्ञानाची मोक्ष आणि भगवत भक्ताचा मोक्ष. ब्रह्मभूत काया भाग्य करी ऋणी सदैव सच्चिदानंद का अनुभव ते. देहास सच्चिदानंद अवस्था त्यांना का प्राप्त होणे विशेष वैष्णवांचं म्हणा. आम्हाला हेच पाहिजे. या संतांची निर्मिती हेची ज्याला आग्रह म्हणतात. आग्रह परमात्मा तीन गोष्टी महत्वाच्या आहेत: विधी, विश्वास आणि आग्रह. विधी शास्त्राने आपण जो मार्ग स्वीकारला त्याची मान्यता असावी. तो देखावा हा विध चिंतनेची कार्य सिद्ध. परमात्म्याचं दर्शन व्हावं, परमात्म्याला शरण जावं म्हणून शरण जावे सर्व भावी दिवस. वेदे रामायण शिव पुराणी भारती तथा आदव मध्ये तथा शांती हरी सर्वत्र येते. विधी नंतर विश्वास पाहिजे. सोडवील माझा स्वामी निश्चय
प्रतिज्ञा ही दासी केली आहे. जेथे जातो तेथे तो माझा संगाती चालसी हाती घेऊन विश्वास पाहिजे. आणि तिसरा प्रकारे आग्रह पाहिजे. आग्रह भक्तीच्या क्षेत्राशिवाय आग्रहाशिवाय पूर्णता नाही. एका अभंगामध्ये आंगळ्या पांगळ्याच्या अभंगामध्ये तिघाचे आग्रह घातली लोळणी गा आणि उपमन्यू आणि बळसोनी खोळी शुभ आग्रह. स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस काली मातेची पूजा करायची. मोठा अधिकार. एके दिवशी मनामध्ये आलं, इतके दिवस मी काली मातेची पूजा करतो, अजून काली मातेने मला दर्शन दिलं नाही, आज मात्र मला काली मातेने दर्शन दिलंच पाहिजे. एक तलवार मिळवली, मंदिरात गेली, काली मातेच्या पायावर डोकं ठेवून प्रार्थना केली, आई आज तुम्हाला दर्शन दिलं पाहिजे. नाही दर्शन दिलं या तलवारीने मी स्वतःचा शिरच्छेद करून घेणार आहे. काली माता घाबरली आणि मूर्तीमध्ये प्रगट झाली. रामकृष्ण परमहंसांना दर्शन झालं. याला म्हणतात आग्रह. असा आग्रह आपल्यापैकी कोणी करू नका. कारण बँकेत चेक वाटतो कोणाचा, ज्याचा बॅलन्स आहे त्याचा. बॅलन्स तयार करा आणि सांभाळा. बॅलन्स कधी उडेल काही सांगता येत नाही. शेवटची अवस्था प्राप्त होईपर्यंत बॅलन्स सांभाळलं पाहिजे आणि मग मात्र आपण सुद्धा आग्रह धरला पाहिजे. हेची आग्रह. या संतासी दीर्घ हेची मत देई आणि तो तुझे काही नको. आता दोन्ही एकच आहे. हेची मत देई आणि अनेक तुझे नाही. याला विरुक्ती म्हणतात. विरुक्ती. एखादा वक्ता एकच वाक्य बोलायला लागला त्याला विरुक्ती म्हणतात. तेच पुन्हा म्हणायला लागला की समजायचं त्याचं भांडण संपलंय. आळंदीला परीक्षा घेताना अनुभव येतो हा. थोडी अवघड असते ती परीक्षा. 6 अभंग दिलेले असतात. प्रत्येक अभंगाचं पहिलं चरण पाकिटमध्ये घातलेलं असतं, पुढे पसरलेलं असतात पाकिट. परीक्षा देण्याकरता विद्यार्थी पेटा बांधून येतो. 40 मिनिटात कीर्तन करायचं आणि त्याला सांगायचं कुठलंही पाकिट उचल. आणि ते पाकिट उचलून मग त्याला सांगायचं बघा मागणी ते तुझं प्रति आहे अभंग बोला. 40 मिनिटात सगळं झालं पाहिजे. ही जागा तुझ्या अवघड ना. एरवी जो वाघ जरी असला त्या जागेला बोलायला की शेळीच म्हणतो. आणि मग तू काय म्हणतो, परीक्षेला वेळेला अभंग तो करावा नावाचा आहे. विठ्ठल अभंग फार महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या लक्षात येते याची तयारी फटाफट मार्ग कमी करतो मला. अविनाश महाराज आला ना अनुभव सांगण्याचा मुद्दा असा, पुनरावृत्ती हा दोष आहे, पण त्याच्यात एक महत्वाचं शास्त्र नाही. अन्वय आणि व्यतिरिक्त या दोन गोष्टीनं कोणताही सिद्धांत पक्का होता. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला पैशाची गरज आहे. आपल्या मित्राकडे गेला, अरे मला 10,000 रुपये पाहिजे, 1 महिन्याने परत करतो. तो म्हणतो अरे मी दुसऱ्याकडे बघायला लागलो, माझ्याकडे नाही. मग गावात मिळतील कोणाकडे? आपल्या गावामध्ये जे गोविंदराव आहेत ना त्यांच्याकडे मिळतील. अन्वय. दुसरीकडे गोविंदरावाशिवाय दुसरीकडे मिळणार नाही. व्यतिरिक्त. अन्वय आणि व्यतिरिक्त याच्यातून सिद्धांत पक्का होतो. त्याप्रमाणे महाराज अन्वय आणि व्यतिरिक्त या संता सिंधेरवी हेची मत देई आणि तुझे काही नमागो. तू देवा दुसरं काही मागणार नाही. तेव्हा एरवी तुम्ही कृपण जरी असाल तरी माझ्या सेवेच्या द्वारे माझ्याकरता तुम्ही उदार व्हा आणि संतांच्या चरणावर ठेवा. अभंगाचा शोध
शेवटची चाल उरकून घेतली आहे वैश्यानं. मिनिटाचा वेळ राहिला. तुका म्हणे आता उगार तो मत ठेवी पायरी संतांची. भगवान काही वेळेला तुम्ही कृपणा किंवा भक्ताला प्रेम देण्याकरता तुम्ही कृपणा. कारण प्रेम दिलं घोड्या करावं लागतात, बाळंतपण करावं लागतं, सगळ्या गोष्टी करावं लागतात. याच्याकरता तुम्ही कृपणा हा प्रेम द्यायला. पण माझ्याकरता मात्र तुम्ही उदार व्हा आणि मत ठेवी पायी संतांच्या चरणावर मला ठेवलं, त्यांच्या स्वाधीन एकदा झालो की सहज साधना घडते. कशी घडते सहज साधना? एका वक्तातून आम्ही सांगत असतो, एखादी गाडी आहे बिघडली आहे, बिघडल्यानंतर मग गॅरेजला लावतो. गॅरेजला लावल्यानंतर गॅरेजचा मेकॅनिक असतो, तो बाजारात जाऊन पार्ट पाहतो, पण पार्ट मिळतच नाही. कारण ती गाडी इतकी जुनाट असते, तिचे पार्ट मिळतच नाही. मग तो गॅरेजचा मालक त्या गाडीच्या मालकाला म्हणतो, पार्ट मिळत नाही, गाडी घेऊन जा. आता काय करू? मग काय नाही, आता भंगारात घालायला. तशा गाड्या काही अशा त्यांचे पार्टच मिळत नाही. भगवान त्यांना भांगारात जातो. तान हम विशत करोना संसारेश नरा धमा शुभाम विजस्त शुभाम आसुरेश विवेश. याच्यानंतर कदाचित गाडीची पार्ट मिळाली, पार्ट बसवला, गाडी सुरू झाली, इंजिन सुरू झालं, पण अजून प्रवास नाही. तसं काही गाड्याचं इंजिन सुरू होतं, प्रवास नाही. तिसरा टप्पा आहे, तो ड्रायव्हर क्लच दाबतो, गेअर टाकतो आणि ऍक्सिलेटर दाबतो, प्रवास सुरू होतो. तो प्रवास सुरू होत असताना मात्र गाडीचे डिझेल जळत राहत, प्रवास सुरू होतो. पण त्या प्रवासामध्ये फार मोठा 2 किलोमीटरचा उतार असावा आणि एखादा हुशार ड्रायव्हर गाडी वेगवान घेतो आणि उताराला न्यूट्रल करतो. गाडीचा प्रवास चालू आहे, डिझेल वाचतं, डिझेलचा खर्च होत नाही. ही चौथी अवस्था जशी महत्वाची आहे, तसं संतांच्या संगतीमध्ये राहणं ही चौथी अवस्था आहे. आणि म्हणून त्यांचं चिंतन करायचं. ज्ञानेश्वर यांच्या पुण्यतिथीचा 69 क्रमांक आणि त्यातलं उपांत्य चिंतन आपण मागणे ते एक तुझं प्रती आहे. अगमगाव यथामती यथावकाश करण्याचा प्रयत्न केला. अजून आपल्या मी 5-7 मिनिटं घेणार, ते माझं मनोगत प्रकट करणार. मनोगत असं आहे, आपण सर्व उपस्थित मंडळी भाग्यवंत आहात. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो भाग्याची संपत्ती. काही लोकांनी मनोगत ऐकलं असेल, पण ज्याने ऐकलं नसेल त्यांच्याकरता पुन्हा सांगतो, आपण भाग्यवंत आहात. का बरं या देशाला एवढं महत्व आहे? एक देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मना स्वम संचरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. जगातल्या माणसाने आपल्या देशात यावं आणि अध्यात्माशी भक्तीची धडे घ्यावी, अशी आपल्या देशाची उंची. फोर्ड ट्रॅक्टरचा मालक आहे ना ऑस्ट्रेलियातला, त्याने आपला धर्म स्वीकारून रात्रंदिवस हातामध्ये माळ घेऊन चिंतन करतो. आणि हा दर्शन द्यावा त्याला भारत देशात. पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आपली संस्कृती खाली आली आहे. पेपर वाचा, बातम्या ऐका, नको नको ते भ्रष्टाचार, भयानक हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण, व्यभिचार चाललाय कुठे देश. आपण सर्व उपस्थित मंडळी दुराचारातले नाही, पण आपल्यावर मी एक जबाबदारी देणार आहे. आणि तीच जबाबदारी अशी आहे की पुरुष वर्गामध्ये
हो, चांगली गोष्ट कौतुक आहे. पुरुष वर्गामध्ये कोणी आजोबा असाल किंवा कोणी आजी असाल, महिला वर्गामध्ये आजी असाल, आई असाल, पुरुष वर्गामध्ये आजोबा असाल किंवा वडील असाल, आपल्या घरात लहान मुलं असतील किंवा मुली असतील, त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्याची जबाबदारी आपली आहे. जर नाही घडवली, माता, शत्रू, पिता, बहिणी येणं बाळून पाठीचा. कोवळे झाड वाकवावे तसे वागते, मोठं झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला तर मोडते, वाकत नाही आणि मायबापाला वृद्धाश्रमात पाठवते. याच्याकरता बालपणातले संस्कार फार महत्वाचे. महाराज बोलून गेलो असेल मी मगाशी, आपल्या देशाला स्वातंत्र्यप्राप्त 108 वर्ष झाले. लोकशाहीमध्ये आहोत, पण लोकशाहीमध्ये असताना सुद्धा हुकुमशाहीच्या राजापैकी एका राजाचे पुतळे जागी बसवलेले दिसतात. काही पत्रिकेमध्ये त्यांचे फोटो आहेत. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे ते फोटो आहेत. त्यांना बालपणात जिजाऊमातेने संस्कार घडवले, म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी असं म्हणे, आज बिघडलेला समाज सुधारण्याकरता पैशाने सुधारणार नाही, प्रशासनाने शासनाने सुधारणार नाही. प्रशासन आणि शासन गुन्हा घडल्यावर येतो, तर गुन्हा करू नका म्हणायला येतं. गुन्हा न करण्याची प्रवृत्ती. म्हणून मी असं म्हणेन, आज बिघडलेला समाज सुधारण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी संप्रदायच आपण समाज सुधारू शकतो. आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जातो, प्रतिसाद चांगला मिळतो. मला नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर रामटेकर, तिथं उद्बत्ती संप्रदाय उदयाला येऊ लागला. तो वेगळाच येतो संप्रदाय. तुमच्या 2 महाराज संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी अशी संघटना तयार केली आणि तिथं जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करण्याचा संकल्प झाला. आता सध्या आमच्या संस्थेचे व्यवस्थापक तुकाराम महाराज तिथंच त्याच कामात होते. एका भाविकाने 4 एकर जमीन आळंदीच्या संस्थेच्या नावानं रजिस्ट्री करून दिली आहे, जिची किंमत 4 कोटी आहे. आम्ही आळंदी करता तिचा नया पैसा वापरणार नाही, त्यांच्याच करता, पण विश्वासाचं ठिकाण आहे म्हणून ठेवली. 10 जानेवारी मध्य प्रदेशमध्ये होतो, शिलवारा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव, कटुकृती महोत्सव. आणि असाच मनात हाच आपला आपण माणूस प्रगट केल्यानंतर एका महाराजांनी सांगितलं, महाराज तुमची शब्द खाली पडू देणार नाही, आम्ही मध्य प्रदेशमध्ये सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू. दक्षिणेकडे हिमायतनगर 20 दिवस झाले असेल, तिथे गेल्यानंतर नारायण महाराजांची भेट झाली. त्यांना मी विचारलं, महाराज आपल्या देशाचं भवितव्य सुधारायचं असेल तर बाल संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. संस्कार आणि शिक्षण हे माणसाचे प्रगतीचे 2 पाय. शिक्षणाने बुद्धी तीव्र होते आणि संस्काराने हृदय पवित्र होत असतात. याकरता दोन्हीची गरज त्यांनी कबूल केलं. मला कर्नाटकमध्ये आमरगेट आहे, 5 वर्षापासून संस्था सुरू आहे. गुजरातमध्ये आमच्या संस्थेचे विद्यार्थी विजय जाधव त्यांनी सुरू केले. आणि उत्तरेकडे ऋषिकेशला विठ्ठल गंगा पूजन वारकरी चॅरिटेबल ट्रस्ट नावाचं ट्रस्ट स्थापन झाले, जागा विकत घेतली आणि कार्य सुरू झाले. एवढंच नव्हे, आपल्या भक्ती संप्रदायाचा प्रचार परदेशामध्ये श्रील प्रभुपाद हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्रातून चांगला प्रचार केला. मला हे सांगण्याचं मुख्य कारण असं आहे की प्रज्ञाचक्षु समन्वयमर्षी गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी आहे. ते असं म्हणतात, मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण मला जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही. आणि अशी एक वेळ येणार आहे की त्या वेळेला वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे. ही गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी आणि सध्या ते चाललेलं आहे. प्रचार खूप प्रमाणात चालू आहे. याच्याद्वारे कमीत कमी मानवी जीवनाचे संस्कार सुधारावे आणि दुराचार कमी व्हावे. आपण प्रेरणा करत जावं आणि फळ प्राप्त होत राहत. आमच्या तालुक्यात येरमाळा गाव आहे. येरमाळ्याची बालाजी म्हणून अमेरिकेमध्ये फ्लोरिडा प्रांत आहे.
तिथल्या संशोधन शाळेचे प्रमुख आहेत. 1000 एकर जमीन त्यांनी तिथे विकत घेतली. त्यांच्या वडिलाची पुण्यतिथी करता कीर्तन झाल्यानंतर मला म्हटले, महाराज मला असं वाटतं की तुम्हाला अमेरिकेला घेऊन जावं वाटतंय. मी म्हटलं, साहेब आम्हाला पंढरपूर आळंदीपेक्षा अमेरिका मोठी वाटत नाही. तुम्ही जर तिथे पांडुरंगाचं मंदिर बांधून वारकरी शिक्षण संस्था काढत जर असाल तर काही आपल्या महाराष्ट्रातली मंडळी घेऊन आम्ही येऊ. जवळजवळ 20 दिवस झाले. ते फोन आला, महाराज मंदिर तयार आहे. आता पांडुरंगाची मूर्ती कुठं आणि कशी बनवायची ती सल्ला घेण्याकरता 2 महिन्यानंतर तुमच्याकडे येतो आणि नंतर मूर्ती स्थापन करूया. आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार जेवढा अधिक होईल तितकं विश्वाचं कल्याण होत राहील. भूता परस्परी करू मैत्र जीवांची ज्ञानोबरांची संकल्पना आहे. म्हणून मी माता भगिनीला आणि विनंती करेन, रविवारी आपल्या घरात लहान मित्र असतील ना त्यांच्याकडनं किंवा मुली असतील एक हरिपाठाचा अभंग पाठ करून घेत चला. पूर्ण भक्ती तत्वज्ञान त्यांच्या पदरात पडेल. रामायण महाभारतातले प्रसंग सांगा. मंदिरात दर्शनाला येत असताना त्यांना घेऊन या. संस्कार लागतील आणि अशा संस्कारातून आपल्या देशाची उन्नती पुन्हा घडेल अशा प्रकारची अपेक्षा प्रकट करतो. झालेली चिंतन सेवा महाराजांच्या चरणामध्ये समर्पण करून तुझे देणे तुझ्या समर्पणे कबाई उतराई पांडुरंगा याबद्दल एक महत्वाची गोष्ट पुढे आलेली आहे. श्री संत नारायण बाबा वारकरी शिक्षण संस्था संचलित भव्य बाल संस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. हे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण गुरुदेव एकनाथ महाराज माने यांच्या मार्गदर्शनातून होणार आहे. शिबिराचे सुद्धा फार चांगले परिणाम होतात. महाराज उशीर झाल्यामुळे मी थोडं बोलत गेलो. आम्ही आमच्या तालुक्याच्या ठिकाणी 10 शिबिर घेतली. 400 मुलं एकत्र करायची. 400 12-14 शिक्षक 1 महिन्याचं शिबिर घ्यायचं. एकदा मुंबईचं कीर्तन संपल्यानंतर खाली बसल्यानंतर तरुण आला दर्शन घेऊन बसला. मला विचारलं, महाराज मला ओळखलं का? आता मोठं कसं बोलावं? साहेब नाही ओळखलं तुम्हाला? आम्ही साहेब नाही, तुमच्या शिबिरातला तेरसा बबलू नावाचा विद्यार्थी आहे. हा तो खोड्या करत होता तो का? तोच मी आहे. तिथे काय करता? मी अंधेरीला इंजिनियर आहे. प्रश्न विचारला, आम्ही महिनाभर तुम्हाला जे दिलं ते तुम्हाला सांभाळलं का? महाराज रोज विष्णू सहस्रनाम 15 वाद्य आणि हरिपाठ म्हटल्याशिवाय जिभेला पाण्याचा थेंब लावत नाही. आणि मुंबई सारख्या ठिकाणी तंबाखू तो सोडा, सुपारीचा वास नाही. म्हटलं कमवलं नाही. आम्हाला खास समाज निर्माण करायचा. त्याकरता या ठिकाणी भव्य बाल संस्कार शिबिर या संतांच्या वतीने होऊ घातलेलं आहे. शिकवले जाणारे विषय वगैरे पत्रिकेमध्ये आहेत. एका बाजूला ज्ञानोबा यांचा फोटो आहे, दुसऱ्या बाजूला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फोटो आहे. मला वाटतं छापखाने मार्गालयाकडून ज्ञानोबरांचा फोटो छापत असताना चुकलेला असावा. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, सांगितली. आणि ज्या गुलाबराम महाराजांच्या बाबतीत मी बोललो ते म्हणायचे, मी ज्ञानोबरांची मुलगी आहे, कृष्ण परमात्म्याची पत्नी आहे. भावात व्हायचे होतं. आणि त्यांच्या शिष्याने विनंती केली, महाराज तुम्ही ज्ञानोबरांना पाहिले, आम्हाला त्यांचा फोटो पाहिजे. एका पेंटरला बोलवलं आणि गुलाबराम महाराजांनी ज्ञानोबा समाधीमध्ये कसे आहेत याचं वर्णन केलं. आणि पेंटरने चित्र काढल्यानंतर गुलाबराम महाराजांनी वरून हात फिरवला आणि सांगितलं, माझे ताक म्हणजे ज्ञानोबा असेच आहे. आळंदीला मंदिरामध्ये सभागृहामध्ये जो फोटो आहे तो गुलाबराम महाराजांच्याकडे प्रासादिक आहे. कोणाला हवा असला कीर्तन झाल्यानंतर माझ्या खिशात सुद्धा मी फोटो नेहमी सांभाळलेला आहे. आणि छापखानेवाल्याला सांगा, कधीही ज्ञानोबरांचा फोटो छापायचा असला तर तोच ओरिजिनल फोटो छापा, अशा प्रकारची विनंती करावी. आणि या शिबिराच्या बाबतीमध्ये 12 नियम सांगितले आहेत. आयोजक हरिभक्तीपरायण संगीत अलंकार रामेश्वर महाराज गरड गुरुजी आणि आयोजक स्वरमूर्ती बाबाजी महाराज मोहिते. शिबिराचे स्थळ अंजनी माता संगीत गुरुकुल, जयगाव, तालुका परळी, जिल्हा बीड या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तेव्हा भाविकांनी आता मी जे काही गांभीर्यानं आपल्याकडे सूचना सांगितली
आपल्या सूचनेचं परिपालन आपल्या शिबिरामध्ये होईल किंवा आमच्या जो मला संस्थेची उपशाखा पडत नाही शाळेतला खर्च फक्त पालकांनी भरायचा आहे. राहण्याची व्यवस्था सकाळचा नाश्ता संस्था देते, दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण गजानन महाराज शेगावकर संस्थान चांगलं देतं. सध्या 150 विद्यार्थी आहे. तिथे तरी पोचवा किंवा परिसरात आपण पोचवा, पण पुढच्या पिढीला मात्र चांगले संस्कार लावा ही माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे. विठ्ठल जय जय. हो काय म्हणायचे रे, काय तो कोणा रुसतात आम्हाला बोलून आम्हाला चालत दिली नाही द्यायला झालं. हरिभक्त पारायण उद्धव महाराज गरम त्यांना स्वातंत्र्य हरिभक्त पारायण उद्धव महाराज कोटीपेरे. अनिक
नमागो